लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच आता रोकड हस्तगत होण्याच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसतेय। आज घाटकोपरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी जवळपास 72 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे। घाटकोपर पूर्वच्या पंतनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे आणि यावेळी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर तिकडे गोवा सिंधुदुर्गच्या सीमेवरती जवळपास 10 लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या गाडीवरती पोलिसांनी छापेमारी केली आहे आणि यावेळेला 10 लाख रुपयांच्या रकमेसह ती गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। तर ही 2 दृश्य आपण बघतोय। घाटकोपरमधून पोलिसांनी 72 लाख रुपयांची रोकड जप्त केलेली आहे। या प्रकरणी काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। तर गोवा सिंधुदुर्गच्या सीमेवरती फोंडा घाटामध्ये पोलिसांनी आणखी 10 लाख रुपयांची ही रोकड हस्तगत केली आणि ज्या गाडीमधून ही रोकड घेऊन जात होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। ही गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे। त्यामुळे एकीकडे लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली आहे तर दुसरीकडे रोकड हस्तगत होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे।